अहिल्यानगर शहरातील माउंट लेट्रास स्कूलवर अल्पवयीन विद्यार्थिनीला लव्ह जिहाद प्रकरणात अडकवल्याचा आरोप केल्याच्या बातम्या काही माध्यमांसमोर आल्या होत्या। त्यानंतर शाळेच्या संचालक मंडळाने याबाबतचा संपूर्ण खुलासा करत पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे। या प्रकरणाशी शाळेचा दूरदूरपर्यंत संबंध नसून विनाकारण संस्थेची बदनामी होत असल्याचे मत संचालक मंडळाने यावेळी व्यक्त केले। माहितीनुसार इयत्ता 9वीतील एका 13 वर्षीय विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। या तक्रारीत एका महिला शिक्षिकेने जादूटोणा आणि जबरदस्तीने लव्ह जिहाद सारखा प्रकार घडवून आणल्याचा उल्लेख करण्यात आला होता। यानंतर विद्यार्थिनीचा जबाब नोंदविण्यात आला आणि काही माध्यमांनी शाळेचे नाव घेत बातम्या प्रसारित केल्या। मात्र शाळा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारीत उल्लेखित नूर मॅडम या शिक्षिकेने दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी वैयक्तिक कारणास्तव शाळेतून राजीनामा दिला आहे आणि तो राजीनामा मुख्याध्यापकांनी त्याच दिवशी मंजूर केला होता। म्हणजेच ही घटना कथितरित्या घडण्याच्या अनेक महिने आधीच संबंधित शिक्षिका शाळेच्या सेवेत नव्हती। त्यामुळे सदर शिक्षिका आणि शाळेचा या घटनेशी कोणताही संबंध नाही असा स्पष्ट खुलासा शाळेच्या संचालक मंडळाने केला आहे। यावेळी शाळेचे अध्यक्ष रामदास कानडे, उपाध्यक्ष मिलिंद कानडे, विश्वस्त भूषण कानडे, चेतन कानडे, विशाल कानडे, हरिभाऊ कवडे, तेजस रासकर, ॲडव्होकेट संजय वाल्हेकर, नितीन कुंड आदी उपस्थित होते। याबाबत एवढं सांगण्यात येईल की ज्या शिक्षिकेचं नाव यामध्ये आलेलं आहे ती शिक्षिका फेब्रुवारी 2025 मध्ये शाळेला त्यांच्या वैयक्तिक कारणासाठी राजीनामा देऊन शाळा सोडून गेलेली आहे। तर तेव्हापासून म्हणजे फेब्रुवारी 2025 पासून आजपर्यंत त्या शिक्षिकेचा आणि शाळेचा कुठलाही संबंध आलेला नाहीये। तसं काही असल्यास आपण त्या मॅडमचे हे बघू शकता, म्हणजे आपले रेकॉर्ड पाहू शकता। तसं काही शाळेचा आणि मॅडमचा संबंध आलेला नाहीये। आणि दुसरं असं, जे काही समाज माध्यमांमध्ये शाळेचं जे काही नाव आलेलं आहे ते कुठल्या तरी गैरसमजामुळे आलेलं आहे। तर मला एवढंच म्हणायचं की हे जे गैरसमज पसरले आहेत, पालकांमध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे, तर त्यासाठी आम्ही पोलीस निरीक्षक साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की ज्यामध्ये जो काही तपासामध्ये जे काही सहकार्य लागेल ते आम्ही पूर्णपणे करायला तयार आहोत। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।